पुरोगामी महाराष्ट्र जिथे विज्ञानाची कास धरली जाते तिथेच एका नामवंत नेत्याच्या शेतात रक्तासारखा शेंदूर, टाचण्या टोचलेल्या काळ्या बावल्या आणि जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या चिठ्ठ्या सापडल्या। द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाडमध्ये सध्या दहशतीचं वातावरण आहे। पण ही फक्त एक अंधश्रद्धा आहे की राजकीय वैरातून रचलेलं एखादं मोठं षडयंत्र? निफाड नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष व सध्याचे उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे यांना संपवण्यासाठी नक्की कोणी दिली काळ्या जादूची सुपारी? पाहूया आजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये। नमस्कार, वेगवान नाशिकसाठी निफाडहून किरण कुमार आवारे। नाशिक जिल्ह्यातील निफाड इथून ही हादरून टाकणारी घटना समोर आली आहे। निफाड नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे यांच्या शेतात जेव्हा जयदीप कुंदे कामासाठी गेले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। शेताच्या बांधावर लिंबामध्ये टाचण्या टोचलेल्या होत्या, बिबे, हिरव्या बांगड्या आणि नारळावर शेंदूर लावलेला होता। पण धक्कादायक गोष्ट म्हणजे तिथे असलेल्या 3 काळ्या बावल्या। या प्रत्येक बावलीला एक चिठ्ठी बांधलेली होती। जेव्हा या चिठ्ठ्या वाचल्या गेल्या तेव्हा सर्वांनाच घाम फुटला। एका चिठ्ठीत स्पष्ट लिहिलं होतं, तुम्हाला मारण्याची मला सुपारी दिली आहे। केवळ अनिल कुंदेच नाही तर त्यांचे भाऊ उत्तम आणि सुनील कुंदे यांनाही अशाच प्रकारे लक्ष्य करण्यात आलं आहे। या घटनेनंतर संपूर्ण निफाडमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। ही घटना केवळ अंधश्रद्धा नसून त्यामागे राजकीय वैमनस्य असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। स्वतः अनिल पाटील कुंदे यांनी यावर अत्यंत धाडसी प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणतात, हा किळसवाना प्रकार माझ्या राजकीय अस्तित्वाला संपवण्यासाठी केला असावा। गेल्या 25 वर्षापासून मी जनतेसाठी काम करतोय। अशा घाणेरड्या प्रकारांना मी मुळीच घाबरणार नाही। कुणी कितीही सुपारी दिली तरी माझे काम थांबणार नाही। घटनेची माहिती मिळताच निफाडचे पोलीस निरीक्षक गणेशजी गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र भाविस्कर यांच्या पथकाने तपास सुरू केला आहे। त्या चिठ्ठ्या आता हस्ताक्षर तज्ज्ञ आणि फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आल्या आहेत। दुसरीकडे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। समितीचे प्रधान सचिव डॉक्टर TR गोराणे यांनी म्हटलंय की अंधश्रद्धा निर्मूलन कायदा होऊन 13 वर्ष झाली तरी अशा घटना घडणं दुर्दैवी आहे। अशा प्रकारांना नागरिकांनी घाबरू नये तर पोलिसांना कळवावे। मित्रांनो, राजकारणात मतभेद असणं स्वाभाविक आहे, पण एखाद्याचा काटा काढण्यासाठी काळ्या जादूचा सहारा घेणं हे कोणत्या थराला जाणारं राजकारण आहे? तुम्हाला काय वाटतं? हा प्रकार केवळ भीती दाखवण्यासाठी केला आहे की यामागे खरंच एखादं मोठं गुन्हेगारी रॅकेट आहे? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा।